तर हे मसाला वांग तुम्ही का एकदा बनवलं ना की वारंवार नक्की बनवणार, एवढं चविष्ट लागतं आणि अतिशय सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला बघूया मसाला वांग कसं बनवायचं। तर सगळ्यात आधी मसाला वांग बनवण्यासाठी वांगी कुठल्या प्रकारची घ्यायची, तर वांगी आपल्याला फार मोठ्या आकाराची नाही घ्यायची आहे, काटाळ वांगी घ्यायची आहे आणि मध्यम आकाराचीच वांगी आपल्याला घ्यायची आहेत। आणि ताजे जेव्हा वांगी असतील ना तेव्हाच करून घ्यायचे, ते फ्रीजमध्ये ठेवले ना की त्याची टेस्ट बिघडते। तर आता आपण काय करूया ना, वांग्यांची काठी आधी काढून घेऊ आणि वांग्यांचे काटे काढल्यानंतर त्याच्या देठाकडचा जो भाग आहे त्यातला काही भाग मी कट केलेला आहे। आता सगळे वांग्यांचे मी काटे इथे काढून घेतलेत। तर आता मसाला वांग्यासाठी सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवून घेऊ। तर इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून त्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा मी लांबसर चिरून घेतला होता, तो घालू आणि आता कांदा आपल्याला चांगला तांबूस होईपर्यंत परतायचा आहे। त्यानंतर यामध्ये लसणाच्या 2-3 पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा घातलाय। कांदा आपल्याला चांगला काळसर रंग येईपर्यंत परतायचा आहे। कांदा हा छान असा परतलेला आहे। आता यामध्ये अजून थोडंसं आपण तेल घालू आणि तेलामध्ये काही खडे मसाले ॲड करू। कांदा मी थोडासा साईडला करून घेतलाय। आता यामध्ये काही खडे मसाले मी घालते आहे। तर इथे 2-3 लाल मिरची, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी, 1 तेजपत्ता आणि 1 दालचिनीचा तुकडा मी यामध्ये घातलेला आहे। आता हे सुद्धा कांद्यासोबत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा आणि खडे मसाले चांगले परतले की यामध्ये आपण किसून घेतलेलं खोबरं घालूया। तर इथे अर्धी वाटी खोबरं मी घेतलेलं आहे। खोबरं हे शेवटीच घालायचं आहे, कारण खोबरं हे पटकन परतल्या जातं आणि खोबरंसुद्धा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। तर मी इथे किसून खोबरं वापरते आहे, त्यामुळे ते अर्धी वाटी झालं आहे। जर तुम्ही तुकड्यांमध्ये घेणार असणार तर 5-6 तुकडे खोबऱ्याचे घाला, म्हणजे छोटे तुकडे। आणि खोबरं हे किसून घातलं की मिक्सरला पटकन वाटलं जातं, त्यामुळे मी किसून घातलेलं आहे। आता यामध्ये ना अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे, तो घालूया। तर टोमॅटो अगदी ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही कम्प्लिटली स्किप केला तरी चालेल। तर मसाला वांग्यासाठी मसाला तर आपला रेडी आहे। आता हा मसाला पूर्ण गार करून घ्यायचा आणि मगच आपल्याला मिक्सरला वाटायचा आहे। तर मसाला पूर्ण थंड झालेला आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये मी ट्रान्सफर करून घेते आहे आणि बारीक असं आपल्याला हा वाटण आपल्याला याचं करून घ्यायचं आहे। तर मसाला वांग्यासाठी मसाला तर आपला रेडी आहे। आता आपण वांग्यांकडे वळू। तर वांगी जी आपण काटे काढून ठेवली होती ती वांगी आता आपण कट करून घेऊ। आपण आधीच कट केली नाही, कारण वांगी ही लगेच काळी पडतात। तर आता वांगे हे 4 भागांमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे, म्हणजे 2 चिरा वांग्यांना मारायच्या आहेत आणि त्या अगदी शेवटपर्यंत नाही मारायच्या आहेत। तर देठापासून थोडंसं अंतर ठेवून आपल्याला वांगी चिरून घ्यायची आहे आणि चिरताना व्यवस्थित बघून घ्यायची आहे, कारण वांग्यांमध्ये बऱ्याचदा किडे आळ्या निघतात। तर व्यवस्थित बघून घ्यायची। तर यातलं एक वांग खराब निघले, ते मी साईडला केले आणि आता वांगी लगेच आपल्याला पाण्यात टाकून ठेवायची आहे, म्हणजे काळी पडत नाहीत। तर आता कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर वांगी पूर्णपणे तर शिजवायची नाही आहेत, पण 80% वांगी आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे। बाकीची राहिलेली कसर जी आहे ती ग्रेव्हीमध्ये वांगी शिजतात। आता वांगी ही चांगली शिजली की यामध्ये थोडंसं मीठ मी वरतून घातलेलं आहे, म्हणजे वांगी ही चविष्ट लागतात, ती फिक्की लागत नाहीत। तर वांगी मी आता काढून घेतली आहे। आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊ। तर त्याच कढईमध्ये मी अजून थोडंसं तेल घातलं आहे, त्यात 1 चमचा जिरं घातलं आहे आणि यामध्ये आता जो मसाला आपण बनवून ठेवलेला आहे तो घालून घेऊ आणि मसाला हा चांगला 2-3 मिनिटांसाठी परतून घेऊ। तर मसाला छान असा परतला तेलामध्ये की यामध्ये आपण आता काही सुके मसाले घालू। तर इथे 1 चमचा रेड चिली पावडर, 2 चमचे धनी पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद मी घातलेली आहे। या व्यतिरिक्त काहीही घालण्याची गरज नाही आहे। खडे मसाले आपण यामध्ये ऑलरेडी घातलेले आहेत, तर जास्तीचे मसाले यामध्ये वापरण्याची गरज नाही आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातले आणि पाणी घालून आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। छान असं तेल मसाल्याला सुटलं पाहिजे तोपर्यंत परतायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय की मसाल्याला किती चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये परतून घेतलेले वांगे जे आहेत ते घालूया आणि वरतून थोडंसं मीठ घालून घेऊ। आता जर तुम्हाला सुकी मसाला वांग्याची भाजी खायची असेल तर या स्टेजला तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू नका, असं सुद्धा हे मसाला वांग खूप छान लागतं। पण मी आज थोडीशी ग्रेव्ही यामध्ये बनवती आहे, तर मी इथे 1 ग्लास भरून पाणी घालते आहे आणि आता आपण भाजी 10 मिनिटांसाठी शिजवून घेऊ, म्हणजे भाजी ही चांगली शिजेल आणि वांग्यांची पण जी कसर राहिलेली आहे शिजायची ती सुद्धा शिजून जाईल। तर अगदी चमचमीत असं मसाला वांग आपलं बनलेलं आहे। जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका।